नमस्कार, मी सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण झटपट बनवून तयार होणारी आणि स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पाव वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे हे तांदूळ आहेत। तुमच्याकडे आंबे मोहर किंवा मग इंद्रायणी तांदूळ असेल तोही चालेल, कारण ज्या तांदळाला छान सुगंध आहे असाच तांदूळ आपल्याला खीर बनवण्यासाठी घ्यायचा आहे। माझ्याकडे इथे बासमती तुकडा तांदूळ आहे, तो मी घेतलेला आहे पाव वाटी। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे। आता पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे तांदूळ 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवू। आणि आता 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत आणि इथे आपला बासमती तुकडा तांदूळ सुद्धा छानपैकी भिजलेला आहे। आता यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून टाकते। त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकूया। आता तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये हे तांदूळ टाकूया। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे तांदूळ हलक्या तांबूस रंगावर भाजून घेऊया। एकसारखे हे तांदूळ असे उलटण्याने हलवून घ्यायचे, म्हणजे मग ते एकसारखे सगळीकडून भाजले जातात। तांदूळ भाजण्यासाठी तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपामुळे काय होतं, खीरीला सुगंध छान येतो आणि खीर सुद्धा चवीला खूप छान लागते। तर आता एकसारखं हे तांदूळ असे उलटण्याने हलवून घेऊ आणि छान तांबूस रंगावर भाजून घेऊया। आणि आता तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले छान हलक्या तांबूस रंगावर भाजलेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि हे तांदूळ एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आणि आता तांदूळ पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकूया। आणि आता मिक्सर चालू बंद करत हे तांदूळ आपण थोडेसे रवाळ बारीक करून घेऊया। आणि हे पहा, तांदूळ मी इथे रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत, पूर्ण याची पावडर केलेली नाहीये। आणि आता कढईमध्ये 1 लिटर दूध टाकूया। हे दूध मी सुरुवातीला तापवून घेतलं होतं, चांगलं उकळून घेतलं होतं। आता याला पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊया। आणि आता दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे, गॅस कमी करूया आणि हे बारीक करून घेतलेले तांदूळ या दुधामध्ये टाकूया आणि एकसारखं याला असं ढवळून घेऊया। तुमच्याकडे जर का केशरच्या काड्या असतील तर त्या केशरच्या काड्या नक्की घाला, त्यामुळे खीरीला खूप छान रंग येतो। तर आता एकसारखं हे दुधाचं उलटण्याने हलवून घेऊया, म्हणजे मग तांदळाची कणी कढईला खाली चिटकून राहणार नाही। तर आता जवळजवळ 15 मिनिटे झालेली आहेत। एकसारखं हे तांदूळ मी उलटण्याने असं ढवळून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता दूध थोडंसं आटलेलं आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण पण थोडंसं कमी झालेलं आहे। आणि आपला तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला देखील आहे। आता यामध्ये साखर टाकूया। तर ज्या वाटीने आपण पाव वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता साखर या दुधामध्ये टाकूया
चांगलं मिक्स करून घेऊया। आणि तांदूळ शिजल्याशिवाय साखर टाकू नका, नाहीतर खीर चवीला अजिबात चांगली लागत नाही। आता साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप टाकूया, चमचाभर वेलदोडे पूड टाकूया, मिक्स करून घेऊया। आणि आता गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर ही खीर अशी एकसारखी ढवळून घेऊया, म्हणजे तांदूळ खालून लागणार नाही। तर आणखीन एक 10 मिनिटे आपण हे असंच ढवळून घेऊया। तर आता जवळजवळ 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि अशा पद्धतीने ही खीर मी ढवळून घेतलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहेच, पण इथे आपली खीर सुद्धा छान दाटसर बनून तयार झालेली आहे। हे पहा, मस्त। यामध्ये तुम्ही चारोळ्या सुद्धा घालू शकता। चारोळ्यामुळे काय होतं, खीर दिसायला सुंदर तर दिसतेच, शिवाय चवीला पण खूप छान लागते। खिरीचा खूप छान सुगंध येतोय आणि इथे आपली तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे। काढून घेऊया। तर इथे आपली तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे। चवीला ही खीर खूप छान लागते आणि आता जरी ही गरम असली ना, तरी जसजशी ही थंड होत जाईल तसतशी ती आणखीन दाटसर होत जाईल। हे पहा, आता सुद्धा आपली खीर छान दाटसर अशी बनून तयार झालेली आहे, पण जसजशी ती थंड होत जाईल तसतशी ती आणखीन दाटसर होत जाईल। हे पहा, मस्त अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे। या खिरीला तुम्ही रूम टेम्परेचर मध्ये थंड करून घ्या, त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून द्या। थंड खीर सुद्धा चवीला खूप छान लागते, तर नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।